नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवीरच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल घोषित. कासेगाव, उळे आणि वळसंगसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये झाले परिवर्तन, तर काहींनी अबाधित राखले एक हाती वर्चस्व. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात आकर्षक बोमरिल्लू बनविण्यात कारागीर व्यस्त. आबालवृद्धांना पडली नाविन्यपूर्ण घरकुलाची भुरळ. सोलापूर महापालिका NHM संघटना आक्रमक. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुकारले काम बंद आंदोलन. आणि शहरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, सभा, आंदोलनास बंदी. पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी काढला आदेश. घटना घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापुरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, सभा, आंदोलनास बंदी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी दिला आहे. सोलापूर शहरात सध्या सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मोर्चे, सभा, निदर्शने, आंदोलने अशा घटनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यासाठी कलम 37(1) चा आदेश पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी जारी केला असून प्रतिबंध करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हा आदेश 5 ते 19 नोव्हेंबर या कालावधीसाठी असून या कालावधीत कोणतीही शस्त्रे बाळगू नयेत, ज्वालाग्रही पदार्थांची वाहतूक करू नये, मोर्चा, निदर्शने, आंदोलनासारख्या बाबींचे प्रदर्शन करू नये, विविध समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये असे आदेशात म्हटले आहे. तसेच या कालावधीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये. हा आदेश लग्न, अंत्ययात्रा, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे, सभा पूर्व परवानगी घेऊन केले असल्यास त्यांना लागू होणार नसल्याचे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल लागले असून विविध ग्रामपंचायतींमध्ये सर्वच पक्ष आणि गटाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीवर भाजपचे आमदार कल्याण शेट्टी समर्थक आघाडीचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. सरपंच अंबिका दशरथ कोळी विजयी झाले आहेत. तसेच करमाळा तालुक्यातील गोंडारी, रामवाडी या 2 ठिकाणी आमदार संजय शिंदे गटाचे सरपंच विजयी झाले. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींना पहिला झटका. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी ग्रामपंचायतीत काँग्रेस पॅनल विजयी झाले. 7-2 ने काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला असून महेश पाटील विजयी झाले आहेत. सोलापुरात ठाकरे गटानं अक्कलकोट तालुक्यातील केगाव बुद्रुकची सत्ता ठाकरे गटाकडे आली असून श्रीशैल आहेरवाडी हे विजयी झाले आहेत. सोलापुरातील करमाळा तालुक्यात वीट ग्रामपंचायतीत सूरज गणगे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विजयी झाले आहेत. सोलापुरातील करमाळा तालुक्यात केतूर ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीची सत्ता सचिन वेळेकर विजयी झाले. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे भाग्यश्री सुदाम नाळे विजयी झाल्या. संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता. भाजपचे यशपाल वाडकर सरपंचपदी विराजमान झाले आहेत. ग्रामपंचायत त्यातील 2023 पंचवार्षिक निवडणुका यामधील अहिल्यादेवी विकास ग्राम पॅनल आणि पॅनल प्रमुख सैफल शेख व अविनाश दोडतले अजून अप्पू दोडतले यामधील सदस्य 7 सदस्य आणि 1 सरपंच, त्यामधून 2 सदस्य अजून 1 सरपंच आमचं ह्या बहुमताने निवडून आलं. आणि मागील जे 5 वर्ष आहे होता तो संपूर्ण तोच सरपंच आता पण सुद्धा 35 वर्षापासून काँग्रेसचाच झेंडा आहे. यावर कोणी सत्ता होती? यावर कोणी सत्ता होती? ही अगोदर मी सत्ता ही आमचीच होते. हेच सरपंच आणि हेच पॅनल प्रमुख सैफल शेख, भारत रुपनोर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे आणि कासेगाव या दोन्ही गावातील गेल्या अनेक वर्षांपासून असलेली प्रस्थापितांच्या सत्तेला खिंडार पाडण्यात परस्पर विरोधी पॅनलला यश आले असून या ठिकाणी परिवर्तन झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव असणारे उळे आणि कासेगाव या ग्रामपंचायतीवर परिवर्तन झालेले दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापितांची असलेली सत्ता या ठिकाणी नामोहरम झाली आहे. तुळजापूर रोडवरील उळे गावात भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक ग्रामदैवत श्री हनुमान पॅनल विजयी झाले आहे, तर कासेगावात स्वतंत्र विचारसरणी घेऊन मैदानात उतरलेले ग्रामदैवत श्री शंभू महादेव पॅनल विजयी झाले आहे. दोन्ही ठिकाणी सत्ता परिवर्तन झाल्याने गावचा विकास निश्चितपणे होईल असे आश्वासन दोन्ही पॅनल प्रमुखांनी दिले आहे. दरम्यान कासेगावात गेल्या अनेक वर्षांपासून परिवर्तन झाल्याने यशाची नांदी आहे. गावचा विकास निश्चित करू असे आश्वासन सरपंचपदी विजयी झालेले यशपाल वाडकर यांनी दिले आहे. दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर सार्वत्रिक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2023 मध्ये ग्रामदैवत जय हनुमान उळे ग्रामविकास पॅनलचा समोरच्या श्री दत्त ग्रामविकास पॅनल यांचा 0-0 दुवा केलेला आहे. आमचं हे जे पॅनल होतं जय हनुमान ग्रामदैवत विकास पॅनल जे होतं ते आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या पॅनलने समोरच्या पॅनलचा 0-0 दुवा केलेला आहे. तर दुसरीकडे मुळे गावात देखील परिवर्तन झाल्याने गावचा विकास होईल अशी ग्वाही नूतन सदस्य गुंड यांनी दिली. एकंदरीत जवळपास असणाऱ्या या दोन्ही ग्रामपंचायतीवर परिवर्तन झाल्याने पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पॅनल उभं केलेलं होतं. माझे वडील कासेगावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या केवळ रक्ताचाच नाही, त्यांच्या लोकसेवेचा आणि लोकांच्या माणुसकीचा जपणुकीचा आदर्श घेऊन या ठिकाणी हे पॅनल उभं करण्यात आलेलं होतं. या पॅनलच्या माध्यमातून आपण पूर्ण 4 वार्डातून सगळे 11 उमेदवार उभे केले होते आणि स्वतः सरपंच पदासाठी मी यशपाल श्रीकांत वाडकर या ठिकाणी उभा होतो. या पॅनलचा आज दणदणीत विजय झालेला आहे आणि गेल्या 25 वर्षाची सत्ता या ठिकाणी बदल झालेला आहे आणि कासेगावच्या जनतेनं केवळ पारंपरिक याला मतदान न करता परिवर्तनाला आणि चांगल्या सुजाण सुसंस्कृत आणि अशा पद्धतीनं योग्य अशा उमेदवारांना या ठिकाणी मतदान केलेलं आहे. माझ्या पॅनलमधील सर्व उमेदवार हे अतिशय निर्व्यसनी आहेत आणि चांगल्या प्रकारे समाजसेवेची आवड असणारे आहेत. औंध आहेरवाडी ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा काँग्रेसची एकहाती सत्ता आल्याने काँग्रेस भवन समोर मोठा जल्लोष करण्यात आला. राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे मतदान रविवारी संपन्न झाले. त्यानंतर सोमवारी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी राज्यातील विविध ग्रामपंचायतींवर संमिश्र प्रतिसाद जाणवला. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील औंध आहेरवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा पुन्हा एकदा झेंडा फडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची या ठिकाणी सत्ता असून पुन्हा एकदा काँग्रेसचा दबदबा दिसून आला. दरम्यान निकाल हाती आल्यानंतर विजयी उमेदवार आणि पॅनल सहकार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन समोर येऊन एकच जल्लोष साजरा केला. दरम्यान याबाबत पॅनल प्रमुखांनी अधिक माहिती देताना गावचा विकास साध्य करू असे आश्वासन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण करत जल्लोष साजरा केल्याचे दिसून आले. औंध आहेरवाडी ग्रामपंचायत त्यातील 2023 पंचवार्षिक निवडणूक यामधील अहिल्यादेवी विकास ग्राम पॅनल आणि पॅनल प्रमुख सैफल शेख व अविनाश दोडतले अजून अप्पू दोडतले यामधील सदस्य 7 सदस्य आणि 1 सरपंच, त्यामधून 2 सदस्य अजून 1 सरपंच आमचं ह्या बहुमताने निवडून आलं आणि मागील जे 5 वर्ष आहे होता तो संपूर्ण तोच सरपंच आता पण सुद्धा 35 वर्षापासून काँग्रेसचाच झेंडा आहे. या अगोदर कोणाची सत्ता होती? या अगोदर कोणाची सत्ता होती? ही अगोदर मी सत्ता ही आमचीच होते. हेच सरपंच आणि हेच पॅनल प्रमुख सैफल शेख भारत रुकनूर. सोलापूर शहरात आकर्षक बोंबारेल्लू बनवण्यात कारागीर व्यस्त असून आबालवृद्धांसह महिलांना आकर्षक घरकुलाची भुरळ पडल्याचे दिसत आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व असून याच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोमारिल्लू अर्थात घरकुल करण्याची परंपरा आहे. याच परंपरेच्या अनुषंगाने शहरातील पूर्व भागामध्ये बोमारिल्लू बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसत आहे. पद्मशाली समाजामध्ये बोमारिल्लू अर्थात घरकुल करण्याची परंपरा असून लहान मुलींना यामधून संसाराची आवड निर्माण होत असते असेही सांगण्यात येते. दरम्यान हुबेहूब एखाद्या वाड्याप्रमाणे बंगल्यासारखेच हे घरकुल बनवले जाते.
लाकडाच्या आणि प्लायवूडच्या सहाय्याने सदरचे घरकुल बनवले जात आहे. याची किंमत सुमारे 1,000 रुपयापासून 5,000 रुपयांपर्यंत आहे. याबाबत विक्रेत्यांनी अधिक माहिती देताना या बोमारिल्लू अर्थात घरकुलाची ग्राहकांमधून मागणी वाढत असून यंदाच्या वर्षी दरामध्ये थोड्या प्रमाणात भाववाढ झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारे विविध साहित्य त्याचे छोटे आकार देखील या ठिकाणी बनवण्यात आले आहेत. यामध्ये डायनिंग टेबल, किचन, ड्रेसिंग टेबल, कपाट, सोफा सेट, पाळणा आदींसारखे छोटेखानी गृहोपयोगी वस्तू देखील ग्राहकांसाठी लक्षवेधी ठरत आहेत. एकंदर घरकुल परंपरा आजतागायत कायम असून सर्वत्र दिवाळीचा हा सण बोमारिल्लूच्या माध्यमातून आनंदात साजरा केला जात आहे असेही सांगण्यात आले. है तो पब्लिक भी आ रही है, ले रही है. घरकुल है ये, बोमोरो बोलते हैं ना, उसको घरकुल बोलते हैं. ये घरकुल है, हम इसमें फ्लावर बनाते हैं, कलरिंग में वो सनमाइक बनाते हैं और भारी क्वालिटी लेके तो ग्राहक 5-5 साल 10 साल तक नहीं आ रहा हूँ पास. और भरोसे से ग्राहक आता, भरोसे से माल देते हैं. 1 नंबर माल है. और खेलने की जो चीज़ें छोटे छोटे वो भी है, कपाट, ड्रेसिंग, डाइनिंग टेबल, सोफा सेट, बैग, झूला, ये तो छोटे छोटे चीज़ें भी है देने के. कस्टमर जो भी आया वो परत में बेचते हैं और कम से कम रेट लगा के दे देते हैं. क्या रेट है अभी? स्टार्टिंग घरकुल का रेट है 1,000 रुपये, 1,000 से लेके 3-4 हज़ार तक, 5,000 तक है. सोलापूर महापालिका NHM संघटनेच्या वतीने शासकीय सेवेत कायम करून घेण्यासाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. सोलापूर महापालिका NHM संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाली आहे. NHM संघटनेने झेडपी समोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. दरम्यान याबाबत महापालिका आरोग्य सेविकांनी अधिक माहिती देताना आम्हाला शासकीय सेवेत कायम करून घेण्यासाठी आंदोलन करत असल्याचे सांगितले. नमस्कार, मी वनमाला बाबू शिंदे. माय NM पोस्टवर मी महानगरपालिका येथे 10 वर्षापासून जॉब करत आहे. पण आमची एकच मागणी आहे की आम्हाला समान वेतन मिळावं आणि महानगरपालिकेचे जे काही रिक्त पदं आहेत त्या रिक्त पदावर दुसरी भरती प्रायव्हेट कंपन्यांनी भरती करण्यापेक्षा आम्हाला त्या रिक्त पदावर समायोजन करून घ्यावं. तसेच आमचे शहर विभाग क्षयरोग विभागाचे पण आमचे कर्मचारी आहेत. पहिल्यांदा त्यांनी 10-20 वर्ष ड्युटी करत आहे, तर ते रिक्त पदावर पहिल्यांदा त्यांना समायोजन करावं, नंतर ते सरकारने दुसरी भरती करावी. आणि आम्ही सध्याला दिवाळी चालू आहे, दिवाळीच्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला बोनस महानगरपालिकेकडून मिळावं ही एक आमची मागणी आहे. आणि समान काम समान वेतन हे जोपर्यंत आम्ही कायम होत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन हे मिळावे ही नम्र विनंती. जागृत नागरिक हा कायदे साक्षरतेतून घडतो असे मनोगत प्राध्यापक डॉक्टर विजया महाजन यांनी पुस्तके भेट आणि भित्तिपत्रके प्रदर्शन उद्घाटनाप्रसंगी केले. समाजाच्या सर्वांगीण विकासात कायद्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला मुक्त आणि आनंददायी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी शिस्त आणि शिष्टाचार हे महत्त्वाचे अंगभूत घटक आहेत. कारण आपण ज्या मानवी समाजात राहतो तो समाज अनेक रूढी, परंपरा, बंधने, सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन आचरण करत असतो. यामध्ये नियमितता आणि अखंडता राहण्यासाठी न्याय व्यवस्था निर्माण केली गेली. ही न्याय व्यवस्था कायद्यावर आधारित आहे, म्हणून विधी साक्षर होणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजात जागरूक नागरिक निर्माण होतात असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन यांनी व्यक्त केले. त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करते, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्या देशात संविधान असतं आणि त्याच्यामध्ये कायदे पण असतात. ह्या सगळ्या कायदा आणि संविधानाची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे या उद्देशानं आज आम्ही या ठिकाणी एक कार्यशाळा आपण घेत आहोत. या कार्यशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच आमचे सहकारी वकील मित्र या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की कायदा म्हणजे काय, कायद्याचं आपल्याला कशा पद्धतीनं संरक्षण आहे, आपण कायदा कसा पाळायला पाहिजे आणि कायद्यामुळे. रविवार 4 नोव्हेंबर रोजी BC गर्ल्स हॉस्टेल येथे वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र, समाजकार्य विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेची सुरुवात महिला, बालक, कौटुंबिक हिंसाचार, माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगार हक्क, बालमजुरी, संविधान, शासकीय योजना, संरक्षण कायदे आदींचे माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन याचे उद्घाटन करून करण्यात आले. यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, कायदेविषयक नैतिक मूल्ये व शिष्टाचार, मनोरंजन, विज्ञान, भूगोल, इतिहास, साहस आणि प्रेरणादायी व्यक्तींचे जीवनपट आदी विषयांवरील वेगवेगळी पुस्तके वसतिगृहाच्या ग्रंथालयास भेट दिली. यावेळी व्यासपीठावर अॅडव्होकेट मोहन कुरापाटी, वैशाली भोसले यांची उपस्थिती होती. आदर्श वर्मा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अॅडव्होकेट आशा वाघमारे, आकाश दुबे, अभिजित राठोड, श्याम आडम, श्रद्धा रणदिवे आदींनी परिश्रम घेतले. सोलापूरच्या प्रगतीसाठी सोलापूरकरांनी आपली खरेदी स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करावी असे आवाहन सेडाचे अध्यक्ष आनंद येमूल यांनी पत्रकार परिषदेत केली. सध्या सणासुदीच्या काळात ग्राहक शहरातील विविध बाजारपेठेत खरेदीसाठी बाहेर पडतात. मात्र नव्या पिढीसाठी ऑनलाईन खरेदी वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी आणि स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य देण्यात यावे असे आवाहन सोलापूरच्या प्रगतीसाठी सोलापूरकरांनी आपली खरेदी स्थानिक बाजारपेठेतूनच करावी असे सेडाचे अध्यक्ष आनंद येमूल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष डॉक्टर सूरज रतन धूत, सहसचिव हिरानंद कुकरेजा, खजिनदार सुयोग कालाणी, संचालक सर्वश्री गिरीश मुंदडा, यल्लप्पा भोसले, चंद्रकांत शहापुरे, संदेश कोठारी, बसवराज नवले, रवी पाचलगे यांच्यासह माजी अध्यक्ष खुशाल देढिया, केतन शहा उपस्थित होते. अध्यक्ष, मी आज या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत करतो, सोलापूर पत्रकार सर्व बंधूंचं. तर आता जे दिवाळी आहे त्यानिमित्त सोलापुरातील जे दुकानदार आहेत ते कशा पद्धतीने ऑफर्स आणि काही जे स्कीम आहेत ते आपण मी थोड्या सांगतोय. तर सोलापूरच्या प्रगतीसाठी सोलापुरातील नागरिकांनी सोलापुरातच खरेदी करावं असं आमचं आव्हान राहील आणि सर्व प्रकारच्या जे खरेदी आहे त्याच्या तुलनेत स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्याची पत्रकार परिषद आपण सेडातर्फे भरवली पहिल्यांदाच आहे. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की आपण ही जी पत्रकार परिषद भरवली आहे ती मुद्दाम म्हणजे जे ऑनलाईनचा आमच्या सभासदांना वगैरे जो त्रास होतोय त्यासाठी ही पत्रकार परिषद भरवली आहे. तर ऑनलाईनच्या अगेन्स्टमध्ये आम्ही आमचे सभासद काय काय देतात त्याची माहिती अध्यक्ष देतीलच तुम्हाला, पण त्याबद्दल ही मुद्दाम पत्रकार परिषद भरवली. आजपर्यंत सेडाचं आणि तुमचं हे आपलं एक वेगळं संबंध राहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही पण त्याला तेवढंच फोकस करताल अशी मी आशा करतो. आणि महिलांनी उमेद अभियानाच्या सौजन्याने वेगवेगळे व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, त्यासाठी मी तुमच्या पाठीमागे उभी असेन. त्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाका, मी तुमच्यासाठी 10 पाऊल पुढे येईन असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी केलेल्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीसाठी आयोजित केलेल्या रुक्मिणी दिवाळी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे उपस्थित होते. बचत गटांनी उत्पादित केलेला सुका मेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ, चॉकलेट, पणत्या, आकाशकंदील यांची खरेदी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः करून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना खरेदी करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या की उमेद अभियानाच्या माध्यमातून तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. सदर रुक्मिणी दिवाळी महोत्सवामध्ये सोलापूर जिल्ह्यातून नाविन्यपूर्ण उत्पादनाचे 25 स्टॉल लावण्यात आले आहेत. सदर महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, मीनाक्षी मडिवळी, दयानंद सरवडे, अमोल गलांडे, शीतल म्हणता, तालुका अभियान व्यवस्थापक प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.
माध्यमिक शिक्षण विभागात वैयक्तिक मान्यता, मुख्याध्यापकांच्या पदोन्नती, वेतन त्रुटी, शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी यांनी पारदर्शकता आणि गतिमानता होण्यासाठी शिक्षकांनी गुणवत्तेकडे लक्ष देऊन वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले. काळामध्ये अधिकारी बदल आणि एक स्थिरता नव्हती ऑफिसला, कार्यालयाला. त्यामुळे अनेकांची कामं या कार्यालयात पेंडिंग आहेत. अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत. मुख्याध्यापक मान्यता असतील, वेतनाचे प्रश्न असतील, किंवा आता संच मान्यता आपण दुरुस्तीसाठी पाठवलेले आहेत. शिक्षक अतिरिक्तचं आता काम चालू आहे. UDAS प्लसचं काम पाठीमागे आहे. पेन्शन प्रकरणं आहे. दिवाळी तोंडावर आहे. लोकांचे वेतनाचे प्रश्न आहेत. काही ठिकाणी मुख्याध्यापकांच्या मान्यता आहेत, सहीचे अधिकार आहेत, अंतर्गत बदल्यांचे प्रश्न आहेत. वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत आणि अधिकारी बदलामुळे ही पेंडन्सी परत वाढत गेली म्हणजे, आणि त्याच्यामुळे तो आता लोड आलेला आहे. आणि लोक आता इतकी पॅनिक आहेत की त्यांना वाटतं की आत्ताच आपलं काम झालं पाहिजे आणि सगळेजण इथं येतात. पण ते नेमकं गर्दीचा विषय असा होतोय की जे सगळी गर्दी करून इथं येतात त्यामुळे आम्हाला आमचं फायली काढायला जो वेळ मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे. त्यांच्याच फायलीवर काम करायचं, पण त्यासाठी कार्यासनाला मला जो वेळ मिळाला पाहिजे, काही फायलीवर निर्णय घ्यायचे ते आहे. वरिष्ठ कार्यालयाचे अनेक विषय प्रलंबित आहेत या स्तरावर. UDASमध्ये सोलापूर आपलं म्हणजे 37व्या 36व्या नंबरला आहे, खालून पहिला नंबरला आहे. तर मला वाटतं की जिल्ह्याची ही प्रतिमा आपण सगळ्यांनी मिळून सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. हे कुणा एकाचं काम नाही आहे. जितकं माझं काम आहे तितकं ते शिक्षक संघटनांचं पण काम आहे, तितकं ते शिक्षकांचं पण काम आहे, तितकं ते संस्था चालकांचं पण काम आहे. आपण सगळ्यांनी मिळून जर थोडी सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी मदत केली आणि थोडंसं सगळ्यांनी समजून घेतलं तर ही सिस्टीम लागणं सहज शक्य आहे. लिंबाळा ग्रामपंचायत निवडणुकीत लोकशाही विकास पॅनलचे सरपंच उमेश बापूराव दराडे हे विजयी झाले आहेत. जिंतूर तालुक्यातील लिंबाळा, चिंचोळी गुट्टे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा थेट सरपंच जनतेतून व नवसदस्य निवडून देण्यासाठी मतदान 5 नोव्हेंबर रोजी 3 बूथवर सकाळी 7:30 पासून सुरुवात झाली. संध्याकाळी 5:30 पर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी 91.94% झाल्याची माहिती मिळाली होती. जिंतूर तहसीलदार तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी राजेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबाळा, चिंचोळी गुट्टे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी जिंतूर सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाले असून या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील लोकशाही विकास पॅनलचे सरपंच उमेश बापूराव दराडे त्यांच्या पॅनलचे 6 सदस्य निवडून आले. सरपंच पदाचे विजयी उमेदवार उमेश बापूराव दराडे यांना 639 मते मिळाली. विरोधी कैलास सखाराम दराडे यांना 524 मते मिळाली असून उमेश दराडे 115 मतांनी विजयी झाले. आज 6 नोव्हेंबर रोजी जिंतूर तहसील कार्यालयात सकाळी 10च्या सुमारास एका टेबलवर मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीसाठी पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खोले, PSI इनोले, बीट जमादार गुंगणे, पोलीस कॉन्स्टेबल मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, परभणी गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खां पठाण, जिंतूर पोलीस गोपनीय शाखेचे धोत्रे आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बाल संगोपन योजना ही निराधारांना आधार असल्याचे प्रतिपादन दयानंद काळुंके यांनी केले. एकल पालक व अनाथ बालकांच्या पालकांनी मुलांच्या भवितव्याचा विचार करत नैराश्य जीवन जगू नये. महिला व बालविकास विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना सुरू केली असून ही योजना निराधारांना आधार आहे असे मत धाराशिव जिल्ह्याचे बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके यांनी व्यक्त केले. तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित केलेल्या पालक बैठकीत दयानंद काळुंके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थ व बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, मुख्याध्यापक राठोड सर, इंदिरा प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे, पत्रकार तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांदसाहेब शेख, पोलीस पाटील लक्ष्मण माळी, इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, ग्रामपंचायत सदस्य आदमशाह फकीर, आप्पासाहेब जेटीथोर, दत्ता साठे पाटील डोलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना दयानंद काळुंके म्हणाले, बालक, पालक आणि शिक्षकांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. बालविवाह, बालकामगार, बालभिक्षेकरी यांचे निर्मूलन करण्यासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. निराधार, बेघर, अनाथ व एक पालक असणाऱ्या बालकांसाठी त्यांचा सर्वांगीण विकासासाठी सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत यांनी केले तर प्रास्ताविक दिनेश सलगरे यांनी केले. आभार घेवारे यांनी मानले. कारण माझं शिक्षण भरपूर झालंय. MSW झालंय, माझं MA झालेलं आहे मराठीमध्ये.
पण मला नोकरी नाही. पण नोकरी नाही म्हणून ती खंत वाटली नाही. मला डॉक्टर होता आलं नाही, मला इंजिनियर होता आलं नाही, मला प्राध्यापक होता आलं नाही, दादासारखं राजकारणी होता आलं नाही. पण 2 डॉक्टरचा बाप व्हावा हा संकल्प केला आणि 2 डॉक्टर आज माझे मुलगा आणि मुलगी होत आहेत, याचा आनंद मला आहे. राठोड सर असतील, सलगरे साहेब असतील, माळी साहेब असतील, चांग साहेब असतील, या सर्वांना माहिती आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये झुंज देत कुठल्याही सगळ्या आव्हानांना सामोरे जात आपण आपल्या यशाचे शिखरे गाठता येतात. हे उदाहरण मी आपल्या समोर सांगतोय. माझी परिस्थिती देशाची 18वी दारिद्र्य घरामध्ये, पण माझ्या मुलांना शिकवलं. म्हणून इथं बसलेल्या मायमाऊल्यांना माझी विनंती आहे, आपली परिस्थिती कितीही वाईट असू द्या. तुळजापूर तालुक्यातील येडोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी झिमाबाई रामसिंग जाधव या 108 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. तुळजापूर तालुक्यातील येडोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी झिमाबाई रामसिंग जाधव या 108 मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी जयश्री दिगंबर पाटील यांचा दारुण पराभव केला. झिमाबाई रामसिंग जाधव यांच्या विजयानंतर समर्थकांनी वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. येडोळा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली. या निवडणुकीत झिमाबाई रामसिंग जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत बंजारा समाजाने एकजूट दाखवल्यामुळे झिमाबाई रामसिंग जाधव यांचा मोठा विजय झाला. निवडणुकीत सरपंच पदासाठी झिमाबाई जाधव, लक्ष्मीबाई राजेंद्र जाधव, जयश्री दिगंबर पाटील, बकुळा मधुकर पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये झिमाबाई रामसिंग जाधव यांनी 425 मते घेऊन विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी लक्ष्मीबाई राजेंद्र जाधव यांना 74, जयश्री दिगंबर पाटील यांना 317 तर बकुळा मधुकर पाटील यांना 226 मते मिळाली. झिमाबाई रामसिंग जाधव यांच्या विजयानंतर समर्थकांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल घोषित. कासेगाव, उळे आणि वळसंगसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये झाले परिवर्तन, तर काहींनी अबाधित राखले एक हाती वर्चस्व. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात आकर्षक बोमरिल्लू बनविण्यात कारागीर व्यस्त. आबालवृद्धांना पडली नाविन्यपूर्ण घरकुलाची भुरळ. सोलापूर महापालिका NHM संघटना आक्रमक. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुकारले काम बंद आंदोलन. आणि शहरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, सभा, आंदोलनास बंदी. पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी काढला आदेश. घटना घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना आणि घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.